हे पण विश्वाच्या मालकाची आवड प्रतिपादित करतात. देवाला काय आवडत आहे? तुम्हा आमच्या भिन्न भिन्न आवडी आता, प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न. जीवसृष्टीत प्रत्येकाला आवड आली. थंडीचे दिवस असतील, उबदार कपडे आवडतात. लग्न समारंभ असेल, दागदागिने आवडतात. चांगल्या प्रतीचे पोशाख आवडतात. जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी नाना प्रकारचे चविष्ट पदार्थ चविष्ट म्हणण्यापेक्षा त्या जिभेचे लाड पूर्ण करणारी पदार्थ आवडतात. नाना प्रकारचे राहण्यासाठी बंगला आवडतो. वाटेल ते पशुला सुद्धा आवड आहे. न्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हवा संसारी, हेच करी हवा संसारी, हेच करी हवा संसारी. न्यावे खावे बरे असावे संसारी, हेच करी हवा संसारी, हेच करी हवा संसारी, हेच करी हवा संसारी. ल्यावे खावे प्यावे ह्या संसारातले ते चोचले आहेत. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. एक जण म्हणला जनावराला काय आवड असते? म्हणलं आवडत असते रे. एकीकडे हिरवी मका टाकली, एकीकडे वाळली टाकली, तर मसडा कोणीकडे जाते चेरमर? हिरवीकडे. हरिता चरवनाचे निपाव, हे पशुचे खाद्य लाघव. आगा शुष्काचे निकोन भाव, पशुचरे नैवम गिरगावकर लिखितम. हिरवीगार पालेदार जर मका असेल, कोण अशी मसड आहे, कोण अशी गाय आहे, कोण असा बैल आहे, कोण असं गाढव आहे, ते वाळल्याकडे जाईल. जनावरांना सुद्धा, पशूंना सुद्धा आवड आहे, पशूंना सुद्धा आवड आहे. प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. आता शिट्ट्या वाजू नका चोपदार, बसतील आपोआपल्या. शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळं लग्न हिचकून टाकतात. विठाला 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 विठाला. मानव तर हा बुद्धिजीवी प्राणी आहे. माणसाच्या आवडी असतील काही नवल नाही, पशूंना सुद्धा आवड आहे. मग ज्यानं सृष्टी निर्माण केली, जीवसृष्टी निर्माण केली विटेवरच्या मालकाने, सत्यलोकातले मालक असतील ब्रह्मदेव, काशीतले मालक असतील भगवान शिवजी, पंढरीतले मालक असतील भगवान पांडुरंग परमात्मा, या तिन्ही देवांनी एकत्रित येऊन या जीवसृष्टीची निर्मिती केली. या जीवाला प्रत्येकाला भिन्न भिन्न आवडी येतात. मग ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याला आवड का नसावी? विटेवरच्या मालकाला सुद्धा आवड आहे. महाराज, पैसा मिळू न मिळू पण माणसाला आवडतो. पैसा मिळू न मिळू माणसाला आवडतो. बरेच लोक म्हणले आम्हाला पैसा आवडत नाहीत. ह्या चोंबळ्या गप्पा सांगूच नकोस. लग्न करणाऱ्याला पैसा आवडत असेल नवल नाही, ज्यानं लग्न केलं नाही त्याला बी आशा नाही सुटली. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. दंड छाया तरुवराची, तरुवराची भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. भस्मदंड छाया तरुवराची, तरुवराची भस्मदंड छाया उतर सनकन गजा व्यंकटेश बुवा. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. लग्न जरी नाही केलं तरी नाही सुटली द्रव्यलोभ माया. देहूतले मालक तर एका ठिकाणी म्हणले असा दाखवा कोणी सापडतोय का? ऐसा कोण आहे हे दया नावारे, ऐसा कोण आहे हे दया नावारे. कन्या पुत्र घोडे दाराधना, दाराधना कन्या पुत्र घोडे दाराधना. ऐसा कोण आहे हे दया नावारे, ऐसा कोण आहे हे दया नावारे.
कन्यापुत्र घोडे दाराधन बारा कन्यापुत्र घोडे बारा कोण आहे असा की ज्याला पैसा आवडत नाही? प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी. सारस नावाचा पक्षी सांगितला. वारकरी संप्रदायातल्या सर्व आधारीव संतांनी चक्रवाक आणि सारस नावाच्या पक्षाच्या बाबतीत फारसं वक्तव्य. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सुद्धा वर्णन, संत शिरोमणी नामदेवरायांचा सुद्धा एक अभंग मागच्या आठवड्यात पाहला. सारस नावाचा पक्षी आहे. भास्करो तेजो भया सकामिनी मिनयाम नैवा जायते सारसायाम वैवासितम प्रतिजयो. विश्वाच्या पाठीवर असे फक्त 4 पक्षी आहेत. ते सूर्याच्या प्रकाशात पत्नीशी संग करत नाहीत. बाकी पशुच्या बाबतीत रात्रीचे अवसरी, व्यापारी जे निशाचरी, बाकी सगळे. आणि पुरुषाला, मानवी जीवाला, माणसाला सूर्याचे किरण मावळेपर्यंत आयना घटाचे निकळे आगा कर्णाबवाचे निसोळे मग कामिनी संग निराळे तयाशी हो. सूर्य मावळल्याच्या नंतर 2.5 तासापर्यंत पत्नीशी संग करता येत नाही असा माणसाला सांगितलेला कर्माचा नियम. त्याच्यापैकी माणसापेक्षा काटेकोरपणानं नियम जपणारा व्यक्ती त्याला सारस नावाचा पक्षी म्हणतात. तर सारस नावाच्या पक्षाला रात्रीशिवाय पत्नीशी संग करावासा वाटत नाही. आणि त्याला एखादी चांदणी दिसत असताना त्याच्या लक्षात येते आता 2.5 घटकेच्या नंतर सूर्य उगवतोय, उदय होतोय सूर्याचा. अशा वेळेला तो सुद्धा अपेक्षा करतो, भास्करा पळा करना बवा ठेले आईते मम निशा करीने ते कृतोपकार. माझ्यावर उपकार कर की रात्र थोडीशी वाढव. म्हणजे सारस नावाच्या पक्षाला रात्र आवडते. ऐका नाही त्याची आवड रात्रीविषयी. हा, चोट्ट्याला पण रात्र आवडते. चोट्ट्यांना सुद्धा चंद्र आवडत नाही. हा, पुरावे त्याचे आवडत नाही चंद्र चोट्ट्याला सुद्धा. प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न येतात. तशी पंढरपुरातल्या मालकाची आवड एकच आहे, फक्त भाविक. एक जण म्हणे का हो महाराज देवाला पैसे का आवडत नाहीत? पैसे सगळ्याला आवडतात. ज्या लेकराला पैशाची कवडीची अक्कल नाही पण पैसे दाखिल्यावर पोरग रडताना थांबत आहे. लहान लेकराला नुसते पैसे द्या ते रडताना थांबते. मग चिमुकल्या लेकराला पैशाविषयी इतकं प्रेम आहे. बाकी बुद्धिजीवींना तर पैसे आवडत आहेत. आणि का नाही आवडावा? अर्थ नावाचा पुरुषार्थ येतो, आवडत असतो. मग देवाला पैसे का आवडत नाहीत? तर पैसे याच्याकरता त्याला आवडत नाहीत, पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. पैशाची मालकीन लक्ष्मी कोण आहे? पंढरपुरातल्या मालकाची बायको आहे. नुसती बायको नाही, दाशी पण आहे. आपल्या बायका असतील, दाशा नाहीत होऊ शकत आपल्या. आणि जरी एखाद्या लय गंडला आला असेल तर त्यानं उद्यापासून बायकोला एकच म्हण, ए दाशी आंघोळीला पाणी टाक, ए दाशी जेवायला वाढ, ए दाशी कपडे धुतलेस का ग, ए दाशी पाणी दे. 8व्या दिवशी काय म्हणती मला फोनवर सांगा. विठाला पंढरपुरातल्या मालकाची पत्नी विश्वाची मालकीन, अर्थाची गाडी संग्रही नुसती नसून ती दाशी आहे. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आणि देवाचं दास्यत्व करण्यासाठी अभिमान फुकून द्यावा लागतो. अभिमान सांडोनी पांडवा, मालक सांगतात अभिमान फुकून दिला आणि मग पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पैशाची मालकीन पत्नी अधिक दास्यत्व स्वीकारते. आणि मग कोणाला पैसे देईन? आपल्या बायका दाशा नसूनही आपलेच पैसे चोरून आपल्याला अडचणीत देतात. लाखात एखादी एडपट असते, आपले चोरून भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं. हा, त्याचं नशीब फार लांब झोपलंय समजायचं. हा, 10 पिढ्याचं पाप उतू आलं. कॅमेऱ्यावाले खुर्चीच्या खाली बसा. विठाला काय होतंय? ह्या दोघांना पैसे, मला पैसे, यायला पैसे, ऐकणाऱ्याला कुठं पैसे येतो? ऐक नाही, त्याच्यामुळे ऐकणाऱ्याला मला बघू द्या ना. विठाला दाशी आपल्या बायका सुद्धा आपलीच पैसे घेऊन आपल्याला देतात. लक्ष्मी कोणाला कशी देईन? त्याच्याकरता त्याला पैशाची आवड नाही, त्याला फक्त भाविकाची आवड आहे. आणि भाविकाचा फार तुटवडा आहे.
महाराज परमार्थात देखावा करणारी लोक खूप सापडत असतील, पण देवाला आवडतील अशी माणसं विरळे आहेत. देवाला आवडतील अशी माणसं विरळे आहेत. बाकी तुम्हा मला आवडतील, स्वतः मला मोठं म्हणा अशी माझ्यासारखी नालायक जगात खूप असतील, पण देवाला आवडतील अशी मात्र विरळ आहेत. विठाला मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. देवाला भाविक आवडतो एक, आणि भाविकाची सेवा करतो दोन. एवढाच मुद्दा आपण आपल्या आजच्या वेळेत बघू. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा चंपाषष्ठी निमित्त भगवान मल्हारी मार्तंडाचा हा षष्ठोत्सव असतो. या उत्सवानिमित्त चालत असलेली जुनी परंपरा, मला वाटते तिसरं तप आहे. बार्तरिक 36 वर्ष पूर्ण होतात. 36 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल, वाढवा थोडासा आवाज, कडक करा, करा कडक करा, करा करा करा. 36 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल, गहू किती असतील, ज्वाऱ्या किती असतील, बाजऱ्या किती असतील, मका किती असतील, उत्पन्न काय असेल. पण 36 वर्षापूर्वी तुमच्या गावातील बुजुर्गांनी, गावातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी, सात्विक सदाचारी पुण्यशील पावन भक्तांनी लावलेलं हे धर्माचं रोपटं, ही धर्माची पताका, अशी परमपावन पताका गेल्या 36 वर्षापासनं या 36व्या वर्षात आली. हा त्रितपपूर्ती सोहळा गावकरी मंडळी, शेगुड गावातील जेवढ्या नावाची मंडळी असतील सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला काही कोणाचं नाव पाठ नाही, आणि नाव पाठ करायला मला इथं ग्रामपंचायत लढवायची नाही. विठाला शेगुड ग्रामस्थांच्या वतीने भगवान मल्हारी मार्तंड माळसाकांतांच्या विश्वस्तांच्या वतीनं मला जे संपर्क करत होते आमचे मधुकर महाराज सानप, जिल्हा परभणी, माझ्याही पलीकडे राहतात ते 45, 46, 47, 48 किलोमीटर मी शोलला राहतो. ते माझ्याही पलीकडं बऱ्याच दिवसापूर्वी, खूप 7-8 महिन्यापूर्वी, आता आजच्या तारखेच्या संदर्भात महाराज बोलत होते. आज मोठ्या उदात्त अंतकरणे हजरसुद्धा आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य महाराष्ट्राच्या मातीतले एक नाविन्यपूर्ण रत्न व्यंकटेश महाराज फड, ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय मृदंग क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण जुनाट व्यक्तिमत्व, गोडस आदरणीय हरिभक्तीपरायण राजू महाराज बघे. मागे एकदा आपली भेट झाली महाराजजी एका कार्यक्रमात. आदरणीय जुनाट व्यक्तिमत्व महाराज, तुम्हा दोघांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातली बुलंद तोप, मराठवाड्याला नव्हे महाराष्ट्राला लाभलेली गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय रामानंदजी ढाले गुरुजी, तथा एक चंद्र सूर्यासारखे तेजस्वी दोन्ही गायक आदरणीय संजयजी महाराज देवसरकर गुरुजी, गोड अशा प्रकारची गायन क्षेत्रातल्या बुलंद ह्या तोफी, तथा आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज आहेत. आदरणीय प्रमाण क्षेत्रात खूप मुद्देसूद ज्यांना प्रमाणपाठ येतं असे उत्तरेश्वर बापू वांगीकर, जुनाट व्यक्तिमत्व, फार ज्यांचा काकडा असा ऐकावासा वाटतो. त्यांच्यातली एक जोड ते जात राहिले वैकुंठवासी आदरणीय काशीराम बुवा, त्यांचे हे सोबत अत्यंत नाविन्यपूर्ण पारमार्थिक क्षेत्रातलं पहाटेचं भजन असेल, गोड 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 ज्यांचं असं ऐका वाटतं, आमचे आदरणीय दिगंबर बुवा कुठे, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आदरणीय हिंगोलीकडचे आदरणीय आमचे दामोदर अण्णा बापू, तुम्हाला त्यांनी माईक सोडलं, आदरणीय दामोदर अण्णांना सुद्धा धन्यवाद. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दोन्ही चोपदारांना कोटी कोटी धन्यवाद. साऊंड सिस्टम वाल्यांना धन्यवाद. विठाला विठाला भाविकाची आवडी देवा. नेमकं भाविक म्हणायचं कोणाला महाराज? भाव आम्ही कीर्तनात ओतू शकतो, भाव कोणी गायनात ओतू शकते, कोणी शब्दात ओतू शकते, कोणी डोळ्यातून ओतू शकते. एखाद्याचा भाव, एखादी दुःखद घटना घडली तर रडू शकते, म्हणजे भाव ओतू शकतोय. पण भाव हा कर्तव्यातून ओतण्यासाठी त्याच्यासाठी संत व्हावं लागतंय. विठाला काय परिस्थिती नाजूक आहे, किती थंडी रे, काय गरीबाचं लेकरू आहे रे, पालात झोपले रे, नुकतंच काल परवा जन्मले रे, त्याला बाळंत सुद्धा नाही रे, किती रडतंय रे, किती गारठय रे. अरे अरे देवा, असा भाव व्यतीत करणारे नालायक कितीतरी सापडतील, पण घरी जाऊन कपडा आणून देणारी मात्र मोजकी असतात. विठाला विठाला. अरे त्यांच्या घरी धूर निघला नाही, त्या अर्थी चूल पेटली नाही. 2 दिवसापासून त्यांच्या इथं धूर नाही, चुलत पेटली नाही. काय खात असतील रे, कसे जगले असतील रे, कसे राहत असतील रे, चेहरे त्यांचे किती सुकून गेले. असा तोंडाळपणा सांगणारे खूप असतील, पण घरी जाऊन शेरभर पीठ आणून देणारे मोजके असतील. विठाला विठाला. भाविक म्हणत नाही, पण मुद्दे मांडतो तुमच्याकडं. भाविक कोणाला म्हणायचं आणि देवाला का आवडतो?
आणि देव त्यांची सेवा करतो. करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोढे सकळे. कोढे म्हणजे संकटाच्या पलीकडचं एक संकट असतं जे आलेलंही कळत नाही आणि आल्यावर कळाल्याच्या नंतर निवारण कसं करावं हेही कळत नाही, त्याला कोढ म्हणत असतात. नाशी कोढे सकळे घरीदारी व सिहारी विश्वंभरी भाव ज्या. त्याच्या घरी राहतो, दारात राहतो, पण त्याचा भाव मात्र देवावर असला पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. देवा कारणे भाव तस्मात. आपल्या या संप्रदायामध्ये सर्वात मोठी श्रद्धा, श्रद्धा या शब्दाचा अर्थ भाव. भाव अत्यंत गरजेचा आहे. मग देखावा किती असेल ते सांगू नका. विठाला कधी कधी काय असतं मात्र देखावा खूप असतो. एका घरी 15 किलो गावरान तूप होतं, पित्र होतं. त्या बाईच्या सासऱ्याचे पित्र होते. सगळ्याला जेवायला बोलिलं. मी त्या पित्राला जेवण्यासाठी होतो. जेवायला बसलो. 15 किलो तुपाचा डब्बा भरलेला होता. बाईनं बुटक्यानं तूप वाढलं. तूप वाढल्याच्या नंतर अर्ध जेवण झाल्यावर तिने सहज विचारलं, महाराज तूप कसं काय लागलं? म्हणलं छान. तुमच्या बापजल मी असं भेटलं होतं का? देखावा खूप होता गुरुजी, पण भाव न दिला गेला. विठाला विठाला भाव हा वेगळा वेगळा आहे. हा देखाव्यात येत नाही. भाव हा कर्तव्यात येत असतो. कर्तव्यात. पंढरपुरातल्या मालकाच्या कानावर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतल्या मालकांची महती पोचली. किस्ती काका महती पोचली. ही महती पोचल्याच्या नंतर आई साहेब सतत सतत देवाला म्हणायचे, चेअरमन साहेब काय तुकोबाराय, काय तुकोबाराय, काय तुकोबाराय. सारखं सारखं प्रत्येक जण वारकरी तुकोबारायचं सांगतोय, तुकोबारायचं सांगतोय. काय असं एवढं? विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुला ऐका वाटत नसेल तर बहिरं समजून राहा, बहिरं समजून राहा, पण तुकोबारायच्या बाबतीत एक बरंही काढता कामा नये. आईसाहेब म्हणले, मी जाते ना, मी बघते ना तुकोबाराय काय आहेत. आणि आईसाहेब एके दिवशी भल्या पहाटेच्या प्रहरी कडाक्याच्या थंडीमध्ये आईसाहेब देहूला येऊन पोहोचल्या. भाव सांगतोय, भाव सुनील बुवा, भाव. पहाटेच्या प्रहरी आईसाहेब आल्या. आईसाहेब विटेवरच्या मालकीने अत्यंत जर्जर म्हाताऱ्यात जरा अवस्थेमध्ये एकदम फार टप्प्यातलं 90 वर्षाची म्हातारी जशी दिसते असं वय, गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या, डोळ्याच्या खालची त्वचा अशी खाली आलेली, अत्यंत असं एकदम जीर्ण स्वरूप घेतलेलं, चकचक अत्यंत जीर्ण. अंगावरची वस्त्र थोडी 2-3 ठिकाणी फाटकी आहेत. आणि पहाटेच्या प्रहरी तुकोबारायच्या दारात बसलेले आहेत. तुकोबाराय पहाटे उठले, वळणीवरलं धोत्र काढलं, खांद्यावर टाकलं आणि तुकोबाराय स्नानाकरता इंद्रायणी मातेकडे निघत आहेत. त्या पवित्र तीर्थाकडं, अनंत पाप्यांचं पाप धुणारं तीर्थ इंद्रायणी माता, त्या तीर्थाकडे जात असताना तुळशी वृंदावनाच्या समोर एक साजूकसा प्रकाश पडलेला आहे. महाराज आईसाहेबांनी रूप जरी बदललं तर तेज बदलत नसतं ना. लक्ष्मी येते, लक्ष्मी, चित्रातली लक्ष्मी इतकी सुंदर दिसती. कमळाच्या फुलावर उभी आहेत. तिच्या बाजूला 2 हत्तीचे मुंडके आहेत. त्याच्यात 2 कलश आहेत. एका कलशातून बिस्किट पडायले सोन्याचे, एकातून चंद्रहार, पोयहार, चप्पलहार पडायला. ती लक्ष्मी चित्रात इतकी आवडती. तर प्रत्यक्ष लक्ष्मी किती सुंदर दिसत असेल. काय रूप असेल त्या लक्ष्मीचं. आणि त्या लक्ष्मीचं रूप कसं झाकल तुम्हाला अजून एक लक्षात सांगतो. आचरणशील माणसं 100 वर्षाची झाली तरी त्यांचं तेज झाकत नसते. हो. आणि आचरण भ्रष्टानं किती गाथे पाठ करू द्या, ज्ञानेश्वरी पाठ करू द्या, पुराण पाठ करू द्या, ज्याचं आचरण न दिला गेले ते हरामखोर 20 वर्षाचा जरी असला तरी ते भडवा वसवासलेल्या कुत्र्यासारखं त्याचं थुत्तर दिसतंय. विठाला विठाला. या संप्रदायात सर्वात मोठी किंमत आहे आचरणाला. आपली बायको सोडून जगातली जी ज्येष्ठ स्त्री दिसन तिला माय म्हण. आपली बायको सोडून जगातली जी कमी वयाची स्त्री दिसन तिला बहीण म्हण. एक बी अभंग पाठ नसला तर भारतातला 1 नंबरचा महाराज त्याला म्हणायचे. विठाला विठाला. एक वाटते कुठेही थुत्र घालणारी, कुठेही थुत्र कुपसिनारी यांना डुकराची उपमा सुद्धा कमी पाठते. विठाला विठाला. तेजस्वी माणसं तेजस्वीच असतात. त्यांचा अधिकारच वेगळा असतो तेजस्वी लोकांचा. थोडासा साजूकसा प्रकाश पडलेला आहे. पण तुकोबाराय इतक्या काही खोल गेले नाही. तत्वाला पोचलेली माणसं होती, ती महिमेला पोचलेली माणसं होती, ती दशेला पोचलेली माणसं होती. ती कशाला एवढा विचार करतील. आणि पाहिलं तुकोबारायने, बघितलं ते एक जर्जर. माय माय शब्द वाढवा, आवाज करा, आवाज. माय कोण आपण? मी प्रवासी आहे. बर, कुठून आलात? चालत आहे. पुढे कुठे जायचंय? जाते निघून दादा, पण अडचण एक आहे रे. काय अडचण आहे? मला 5-4 दिवसापासनं मी रस्त्याने चालत असताना
माझ्या अंगावरचा पदर एका झाडाला अडकला आणि त्याच्या काट्यात अडकून बऱ्यापैकी माझ्या पदराला छिद्र पडलेत आणि मी भारतीय संस्कृतीतली स्त्री असल्यामुळे सगळं अंग झाकलेलं असावा याच्याकरता मला कपडा पाहिजे आणि तुमच्यासारख्याचं वारकऱ्याचं घर दारात हिरवीगार तुळस पाहिली याच्याकरता तुमच्या दारात थांबले. मला एक लुगडं भेटन का? एक लुगडं भेटन? तुकोबरायांनी सांगितलं, माय तुला लुगडं द्यायला काही हरकत नाही, पण माझ्याकडे नाहीये. नाहीये. वस्त्रदाने सुंदरपण संत शिरोमणी नामदेवरायांचा अभंग आहे. लांबलं चुक आहे, घरी गेल्यावर बघा तुम्ही. वस्त्रदाने सुंदरपण. माय द्यावंसं वाटतंय ग, पण माझ्याकडे जे धोत्र आहे आणि पांढरं वस्त्र कपाळाला कुंकू असल्यावर नेसायचं नाही. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. नाही तर मी धोत्र तुला दिलं असतं. माय मी एका धोत्राचे 2 तुकडे करून कमरेपुरता लोकलज्जा निवारण हितार्थाया याच्याकरता एका धोत्राचे 2 तुकडे करून मी जीवन माझं गोडसं चालवलं असतं. पण मी कपाळावर सौभाग्यवती तू माऊली आहेस, कपाळावर कुंकवाची चिरी याच्याकरता नाही देऊ शकत ग माय. भाव सांगतोय भाव. आईसाहेब होत्या. आईसाहेबांना सांगितलं आपलं लग्न झालेलं आहे. होय. हे कणगीवर वाळत आहे, हे लुगडं कोणाचं आहे? त्या कणगीच्या आत तुकोबरायच्या धर्मपत्नी स्नान करत होत्या. लुगडं एकच होतं. पुण्याच्या आबाजी गुळव्याची मुलगी, जिच्या वडिलाला 3600 एकर ऊस, 2-2, 4-4 एकर ज्याच्याकडे ऊस आहेत ते रामराम घालीत नाहीत. 3600 एकर ऊस चर्मन भाऊ, 3600 एकर ऊस, 3600 एकर ऊस, 1425 गढी. एवढ्या श्रीमंताची पोरगी तुकोबरायच्या जीवनात एका लुगड्यावर संसार. आतमध्ये गेल्या, पाणी अंगावर घेतलं, अंगावरचं लुगडं पिळलं आणि वळणीच्या भोवताला वाळत घातलं. आतमध्ये बसलेले आहेत. अंधार आहे. सकाळचे 4 वाजलेले आहेत. बाईसाहेबांनी प्रश्न केला, लग्न झाले? हो. पत्नी आहे? होय. हे लुगडं कोणाचं आहे? माझ्या धर्मपत्नीचं आहे. माझ्या पत्नीचं लुगडं आहे. वा. येते दादा, येते दादा. तुकोबरायला कुठं बाण मारला आहे का? आता जगाच्या मालकीनीनं सर्वसामान्य माथारीच्या रूपात एक शब्द टाकला, दादा विश्वास होता रे वारकऱ्यावर. दादा विश्वास होता रे गोपीचंद लावणाऱ्यावर. रडते मालकी. दादा विश्वास होता रे गळ्यात तुळशीची माळ असणाऱ्यावर. दादा विश्वास होता रे पांडुरंगाच्या उपासकावर. त्याच्यावरला विश्वास सुद्धा संपायची वेळ आली. आताही वागणुकीने ती आली. आताही संप्रदायात चुकीचं वागणाऱ्या लोकांचा मुळे चांगल्या माणसांचा विश्वास आमच्यावरचा उडायची वेळ आली. ह्या 1-2% हरामखोरामुळं गव्हाबरोबर किडे रगडत येत अशी एक मन होती ना ढाले गुरुजी. ती मन चांगल्या लोकांवर येणार आहे इथून पुढे. आईसाहेबाच्या तोंडातून वाक्य पडलं, दादा अरे विश्वास कोणावर ठेवा कळत नाही रे. ज्याच्या दारात एक पातळ वाळतंय, लुगडं वाळतंय आणि त्याने एखाद्या व्यक्तीला गळ्यात तुळशीची माळ असताना, गोपीचंद असताना, पांडुरंगाचा उपासक असताना, वैष्णवाच्या अंतकरणात जिव्हाळा असतो, हृदयी कळवळा वैष्णवाचा, आणि कळवळा हा वैष्णवाकडे आहे. आणि या सगळ्या गोष्टीची प्रमाण अशी रोज कानपाट असताना तुमच्यासारख्या वारकऱ्यांनी लुगडं नाही म्हणावा येते रे दादा. तुकोबरायला धर्मसंकट आहे. बाईनं हृदयावर भान मारलाय. पण धर्मसंकट एक आहे. लुगडं दिल्याच्या नंतर बायकोनं नेसून काय यावं? एकच लुगडं आहे. पुरुषार्थ मातीत जाईल. हे लुगडं जर या स्त्रीला दिलं तर जिच्यासोबत पाणी ग्रहण केलंय तिनं बाथरूम मध्ये बाहेर यायचं कसं? लालनात पालयंते भार्या ताडनात नैव पालयंते.
देवसरकर गुरुजी, पत्नीचं पालन हे लालनात करायचं असतं, ताडनात नाही. ताडण असतं पण कधी. ढोल गवार पशुवत नारी, ए ढोल गवार पशुवत नारी, सकल ताडन के अधिकारी. अशा वृत्तीचा असेल तर ताडण असावं. सात्विक स्थितीमध्ये पत्नीचं हे लालन करायचं असते, पालन करायचं असते. आणि आपण जर या म्हातारीला हे लुगडं द्यावं, धर्म करावं, एकीकडे आपली माळ साबूत राहिली, गंध साबूत राहिला, वारकरी संप्रदायाचं नाव साबूत राहिलंय, वैष्णवांचा जिव्हाळा साबूत राहिला, पण प्रापंचिक गोष्टीत विचार केला तर पुरुषार्थ मातीत चाललाय. करावं काय? येथे दादा तुकोबारायांनी पुढे टाकलेला पाऊल मागे घेतला, थांब माय. आणि तुकोबारायांनी त्या कणगीवर वाळत घातलेल्या लुगड्याला हात घातला. बाथरूम नव्हती रे. बाथरूम का नव्हती? कारण शेवटच्या काळात तुकोबारायची परिस्थिती नाजूक होती, म्हणून भिंतीची बाथरूम नव्हती. कणिक धान्य टाकायला ज्या आता लोखंडी कणिक आहेत का, पूर्वीच्या काळात विशिष्ट प्रकारचा वेल असतो, त्या वेलाच्या याच्या साह्यापासून कणिक वळल्या जायची, तिला शेणाचा आणि मातीचा लेप केला जायचा आणि त्याच्यात धान्य टाकल्या जायचं. त्याच्यात एक कणिक एकीकडनं फोडली आणि त्याच्यात तुकोबारायची पत्नी आंघोळ करत होती. काय परिस्थिती नाजूक असेल कल्पना करा. कारण ह्या नवीन जीनच्या पॅन्टीवाले माणसं म्हणतील, महाराज कणिक कणिक काय? मागचा काळ बघा, 400 वर्षापूर्वीचा काळ बघा, काय परिस्थिती असेल. आणि तुकोबारायने त्या लुगड्याकडे असा हात केलाय. महाराज, प्रापंचिक जीवन आहे. एका फार मोठ्या व्यक्तीची कन्या आहे, आबाजी गुळव्यांची. मी पती आहे तिचा. आणि मालकाचं एक वाक्य आहे, पत्नी जर उघडी असेल तर लाज कोणाला? तुका म्हणे नग्न भाग करते लाज स्वामीची, करते लाज स्वामीची, करते लाज स्वामीची. तुका म्हणे नग्न भाग करते लाज स्वामीची, करते लाज स्वामीची, करते लाज स्वामीची. तुका म्हणे नग्न भाज, लाज कोणाला आहे? मालकाला. वा, कडक टोपी घालून नवरा बाजारात फिरायलाय, त्याच्या टोपीनं ऊस तोडता येईल इतकी टोपी कडक, आणि बायकोची चोळी फाटलेली, पांचटा तो नाक बुडातून कापलाय असं समजायचं. प्रपंचातला सिद्धांत असा आहे. तुकोबारायाने विचार केला, आपण बोलावं आणि आपल्या पत्नीचं लुगडं द्यावं, काय नेसावं तिनं? हात जवळ गेलेला खाली आला. पहिल्यांदा हात खाली आला, दुसऱ्यांदा हात असा जवळ जवळ गेला आणि पुन्हा खाली आला. आईसाहेब पाहत होत्या. तिसऱ्यांदा हात असा लुगड्याला स्पर्श होईल असा जवळ गेला, पण हृदय पिळलं गेलं आणि हात खाली आला. 3 वेळेला हात जवळ जाऊन खाली येतो, त्यावेळेला खाली बसलेल्या जगाच्या मालकिनीच्या मुखारविंदातून एक वाक्य पडतं, राजा, त्याला हाडाचा वारकरी लागतो रे दान करायला. हे त्याला अंतःकरणाचा वारकरी लागतो रे दान करायला. खट्ट डोळे मिटले आणि तो पितांबर खाली ओढला. उकललेला होताच, एकेरी केला आणि माथारी त्या पितांबरानं झाकून घेतली. हात जोडे, येतो माय, येतो. वारकरी या नात्यानं तुझं अंग झाकलंय, तुझी आबरू झाकली. लोक लज्जा निवार नाही तारता, आमचा संसार झाकावा असा आशीर्वाद देऊन टाक. येतो मी. पाऊल पुढे पडत होते, अचानक प्रकाश पडला. तुकोबारायाने विचार केला, प्रकाश? मागं वळून पाहतात तर माथारी नाही. दिगंबर बुवा
जगाची मालकी नाही, विश्वाची मालकी नाही, विश्वाची मालकी नाही. साष्टांग दंडवत घातला. आईसाहेब आशीर्वाद द्यायचं सुद्धा सुदृढ आईसाहेबांना. आशीर्वाद देण्यासाठी आईसाहेब वाकल्या देवसरकर गुरुजी, पण हात पाठीला लावायची हिंमत नाही, इतकं शरीर थरथर कापते आणि टप 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 तुकोबारायच्या पाठीवर पाणी पडते. स्वतः तुकोबाराय उठले आणि खांद्यावरच्या धोतराच्या कोपऱ्याने विश्वाच्या मालकिनीचे डोळे पुसले. आईसाहेब रडता. तुकोबाराय आज कळालं दातृत्व, आज कळाला कळवळा, आज कळालं प्रेम, आज कळाला भाव. महाराज देवावरच भाव असावा असं नाही. सुई रे पिशून समान चिगडे, चित्त परवडे परोपकारी, तरीच अंगीकार करील नारायण, अन्यथा बडबडे तो शीन ये निर्वीण. घरी आले आईसाहेब. देवाने विचारलं काय झालं लक्ष्मी, माफ करा. स्वप्नात सुद्धा तुकोबारायच्या बाबतीत शंका घेणार नाही. विटेवरच्या मालकाचं अंतकरण गदगदलं. रमा हे लक्ष्मी, इतका गोड सात्विक भाव आहे, याच्याकरता ही माणसं मला आवडतात. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. करी सेवा प्रीतीची, खरी सेवा निज प्रीती, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे. सर्वाभूती दया साधू मनावे आयशिया, जग ब्रह्मरूप जान हेची साधूचे लक्षण. इतकी दया असली पाहिजे आणि तो भाविक व्यक्ती असतो. नाथांकडे पक्ष होत, पितृतिथी होती. पित्र तुम्ही हे दुसरेच समजिता, वार तेच संपलंय आता. पक्ष म्हणजे पित्र. पितरांचा स्वयंपाक हा श्रद्धेनं सायासानी मोठा जीवाचा आटापिटा करून केला जातो. तो पितरांचा स्वयंपाक असतो. 14 पदार्थ वगैरे फार सायास. आणि त्यातली त्यात ती गिरिजा काकींचा काळ होता. काकींनी पहाटे ठरल्यापेक्षा आज लवकर स्नान आटपलंय. पक्षाची खीर ही आदल्या दिवशी कुठल्या जाते? गव्हाची खीर, त्याला आपण खवल्याची खीर म्हणतो. बायका शहाण्या झाल्या आता. आता तांदळाच्या भातातच जरा सगुळन तूप टाकतात आणि ती खीर म्हणतात.
त्याच्यामुळे पोट्ट खराब जन्मलं येतं गव्हाचं राणी कित. हा, तुम्ही सासऱ्याला जीव घालायला इतका चटका देता तर पोरग कसं चांगलं निघन तुमचं. ते तसंच निघत असतं. मग ज्यांनी प्रॉपर्टी कमीली त्याला जर पसाबर गहू तुम्ही कुटीत नसाल तर ते वरच्यानं काय डोळे थोडे झाकलेले आहेत. विठाला विठाला अत्यंत सायास. स्वयंपाक बऱ्यापैकी 80-90% स्वयंपाक आटपत आलेला असेल. नित्याप्रमाणे राम आणि सरजू नावाच्या झाडवनांच्या कानावर वार्ता गेली. आज मालकांच्या घरी पक्ष आहे. मालकांची इथं पक्ष आहे. ते सेवेकरी होते. रोज झाडून जायचे ते दार नाथांचं. पण आज मालकांच्या घरी पक्ष आहेत. नाना प्रकारची लोक सोयरी धायरी आज त्यांच्याकडे जेवायला येणार. म्हणून 10-10:15 वाजता राम आणि सरजू नावाचे 2 झाडवण आले. पाट्या घेऊन आले आणि नाथांच्या बाहेरची नाली वगैरे सगळी ते केर घाणगीन भरू लागले. तेवढ्या अवकाशामध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असतं धाले गुरुजी. आता ती एकनाथ महाराजांचं घर काय तुमच्या आमच्यासारखं थोडंच असेल जागा ऍडजस्ट करून बांधायचं. काय नसतं आपलं कुठेही असेल. आपण देवघर सरकून टॉयलेट करतो. काय नसतं. त्याच्यामुळे माणसं म्हणले आम्ही 5-10 वास्तू शांती केली आम्हाला सुख नाही. 9-10 महाराज पुरतो या घरात तुला सुख भेटन. अरे तू नीट केलीत नाही ना सुमळ्या. विठाला विठाला नाथांचं घर होतं ते. समोर दरवाजा. आग्नेय दिशेच्या खिडकीतनं स्वयंपाकाचा सुगंध येत होता. राम आणि सरजू म्हणे एकमेकाला म्हणतात रामा काय र काय सुगंध आहे र. अरे मालकाच्या घरच्या स्वयंपाकाचा सुगंध जरी इतका चविष्ट असेल. घ्राणमेवच सर्व शुद्धोस्ती जाय. घ्राणमेवच म्हणजे ग्रामदेवता म्हणजे नाग गुरुजी. इतकी तृप्त तर रसना किती तृप्त होईल. आणि भिंतीच्या पलीकडून चर्चा करतेत. आणि आईसाहेब वरून उतरत होत्या. गिरिजा काकींनी दक्षिणेकडे हळीत कुंकू टाकलं होतं. आत्याबाई या जेवायला सासूबाईला बोलीत होत्या. हो यायला तर असं वाटतं का सासू मरण किल्ल्या हातात येत्या. हो कशा असं त्यात बघा ना. ज्या बाईला सासू सासरे आवडत नाहीत ती जर महाराजाच्या पाया पडली तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळणार. धोत्रा सगट इतकी पापी असती बाई. चला एकानं सांगितलं अरे त्याला लय पुण्य लागतं रे. अरे आपण कोण्या कुळात जन्माला आलोत. आपल्या बाप दाद्याने आतापर्यंत गरम पदार्थ कधी खाल्लाच नाही रे. आपल्याला गरम फक्त इस्तो दिसला रे. शेकताना इस्तव दिसला. इस्तव गरम पदार्थ आपल्या जीवनात कधीच नाही. गिरिजा काकी वरच्या पायऱ्या उतरत असताना वाक्य ऐकत असताना पावला पावलाला डोळ्यातून पाणी पडत होतं. पावला पावलाला पाणी पडत होतं. देवा का रे गरीबाची अशी व्यथा. का देवा गरीबाची अवस्था रे अशी. प्रभूची लेकरे सारी ही सृष्टी तुझी लेकरं आहेत ना रे. मग एकाला असं का रे. का असं का. एका तिळाचा विचार न करता आवाज दिला श्रीखंड्या. देवाच्या लक्षात आला आईसाहेब इतक्या जोरात कधीच बोलत नाहीत. आज काय बोलल्या. हे श्रीखंड्या. जी आईसाहेब जी 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 जी. श्रीखंड्या म्हणजे चेअरमन पंढरपुरातला मालक. वाकत वाकतच आला. जी जी काय काम. पाय धुवाला पाट लावा. आईसाहेब 11 वाजलेत आत्ताशी. 12:15 पित्र येणार.
पायधुवाचा कार्यक्रम होतोय तोपर्यंत मी चंदन उगाळायला लागलोय पितरांना लावण्यासाठी. मालक आता सध्या मोहाच्या पानाची द्रोणे करतात. मोहाच्या पानाच्या द्रोणामध्ये गंध असतो पितरांचा. हो खंड्या ऐक रे ऐक, ठेव रे पाट. लगेच गंगाळ सोन्याचा तांब्या, बावनिया चंदनाचा पाट. मी फक्त पुराणातच ऐकिला, मी अजूनही चंदन पाहिलं नाही. हे चंदन तापलिया तेला बावनी चंदन शन एक बुंद शीतल करी. तिळभर टाकलं की उकळतं तेल थंड होतंय, इतकी त्या चंदनात शीतलता असते. ते बावनिया चंदन आणि पायधुवाल पाट. आवाज दिला श्रीखंड्या, जी मालक. नाथांना मालक म्हणायचे, देव मालक मालक म्हणायचे. जी मालक जी. अरे एवढ्या लवकर पाठ का? आईसाहेबांनी सांगितलंय, आईसाहेबांनी सांगितलंय. गिरिजा जी धनी, धनी शब्द वापरलाय. पण नाथांच्या लक्षात आलं सोहळ्यात आहे, इकडे येणार नाही. नाथ महाराजच तिकडे गेले. गिरिजा, पाटा एवढ्या लवकर कशाला टाकायची पाय धुवायला? खाली बघून नाथ महाराज बोलत होते. आणि ज्या वेळेला गिरिजा काकीचा चेहरा पाहिला होता त्या डोळ्याच्या कडा लाल झाल्या, पाणी आलतं डोळ्यातून. गिरिजा, आज पक्षाचा दिवस आहे, पितृतिथी आहे, आज प्रसन्नता असावी. आज तू नाराज का? तुझ्या डोळ्याच्या कला ओळ्या झाल्यात, लालसर पडल्यात डोळ्याच्या कडा, काय कारण? स्वामी, राम सरजूला जेव्हा वाटते हो, ते म्हणले आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या, आपल्याला गरम स्वयंपाक कधीच नाही. ठीक आहे श्रीखंड्या, राम सरजूला बोलव, मी पाणी टाकतो गंगाळात. सोन्याच्या गंगाळात पाणी भरलं. आवाज दिला, राम सरजू. जी. सरजू म्हणला, रामा कुठून पाप उतू आलं रे आपलं. तू कशाला म्हणला रे? किती सुगंध आलाय. वाड्यात नेऊन हाणतेत आता. शंका आहे महाराज, शंका आहे. या राम सरजू, नाही आलं तरी शिक्षा. काळ विचित्र होता. चला पाटावर उभं राहा. वारकऱ्याचं घरे पाय धुवून मारण्याची शक्यता आहे. उभे राहिले. नाथांनी सांगितलं, श्रीखंड तांब्या भरून दे. देव तांब भरून द्यायला, देव देव नाली उपशिणाऱ्याला आणि रस्ता झाडणाऱ्याला. आदेश कोणाचा आहे? गिरिजा काकींचा, नाथांचा. देव पाणी देतोय, देव. पाय धुतले. आतमध्ये पाट टाकलेले होते, मलया निळू चंदनाचे. बसायला पाट. हे सुगंधी जास्त असते मलया निळू, अतिसुगंध. म्हणून मलया निळू चंदनाच्या झाडावर सर्प 6-6 महिने खाली उतरत नाहीत, वासानच जगत येत. मात्र मलया निळू चंदन पाहिजे, इतकं सुगंधी, इतकं सुगंधी. हो. ते बसायला पाट. दोघच बसलेत. गरम गरम भात वरण. नाथांनी सांगितलं, गिरिजा तूप आणायला एवढा वेळ का लागला ग? मालक, पितरांसाठी तूप कालच कढवलंय, पण राम सरजूला गरम गरम पाहिजे त्याच्याकरता आता कढायलंय. लोणी टाकलं होतं पातेल्यात आणि कडकड कडकड शांत झालेलं लोणी म्हणजे लालबुंद गावरान गाईचं तूप. सांडशीमध्ये कडचीत असं पातेलं धरलं आणि राम सरजूच्या भातावर चरचर वाजेपर्यंत तूप टाकलं. एकाच्या पुढे गिरिजा काकी बसल्या, एकाच्या पुढं नाथ बाबा बसले. हरिपंडित बाहेरून आले. आई, हरिपंडित जी, या इकडे या. तेवढ्या अवकाशात हर्ष आले. हर्ष नातू होते. काय नाव गोड, नातू होते. हर्ष आले. हर्ष. बसा. गिरिजा काकीनं सांगितलं, राम सरजू घ्या रे, घ्या. माय, आपले आमंत्रित लोक
काळजी करू नका. तुम्ही जेवा. भात आणि तूप वरण एकत्रित केलं हातानं. घास घेणार तेवढ्या अवकाशात सरजूला संसार आठवला. संसार आठवला. नाथांनी सांगितलं, सरजू घेणार आहे, घे. साजूक गरम तूप आहे, गरम भात आहे, घ्या रे. गरम गरम खाण्यात आनंद वेगळा असतो. घ्या रे, घ्या. अरे तुम्ही गरम खावा अशी आमची इच्छा आहे रे. याच्याकरता आम्ही आमचा विधी बाजूला टाकलाय. तुम्ही घ्या रे राम सरजू, घ्या. सरजूनी सांगितलं, मालक आजचा 3रा दिवस आहे, कामच भेटलं नाही. आणि काम न मिळाल्यामुळं घरात चूलच पेटली नाही. आणि चूल न पेटल्यामुळं आज 2 दिवस झाले लेकरांना आंबील पण नाही. ज्या घरातल्या लेकरांना आंबील नाही त्या घरच्या कुटुंब प्रमुखांनी गावरान तूपन भात खावा. मालक, मी तुमच्यासारख्याच्या संस्कारात, तुमच्यासारख्याच्या सावलीत वाढलेला माणूस आहे. मी पशु नाही मालक. 2 दिवस झालं माझ्या लेकराला आंबील नाही. मी गावरान तूपन भात कसं खाऊ? हरिपंडिताच्या डोक्यावर हात ठेवला. राम सरजूला सांगितलं, राम सरजू, हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते, पोटभर जेवा, पूर्ण स्वयंपाक बांधून देते. दृष्टांत संपला. आजची जी चंपाषष्ठी आहे ना, परवाची ढालेगुरुजी चंपाषष्ठी, दिगंबर बुवा, या चंपाषष्ठीच्या दिवशी गोकुळातल्या मालकिनीनं उत्सव केला. नामदेवरायचा अभंग गाथा पहा, लक्षात येईल तुमच्या. गोकुळातल्या मालकिनीनं, यशोदामाईनं उत्सव केला खंडेरायाचा. आणि खंडेरायाचा उत्सव करीत असताना भरीत रोडगा नावाचं पानग असते, हे पानगच पात्रातलं गायब झालं. तर आईसाहेबांनी पंढरपुरातल्या मालकाच्या तोंडात आणली. पंढरपुरातले मालक म्हणजे कृष्ण परमात्मा. तोंडात मारली. अरे पिसा लागन तुला, पिस. त्या अभंगात बऱ्यापैकी पिस शब्द आलाय. वाचा गाथा, मी आज सकाळी वाचील तर बाप. सुरुवातीलाच अभंग आहेत ते, सुरुवातीलाच. मला सांगा, विश्वाचा बाप माय सोडून जिच्याकडे आलाय, देवकी सोडून आलाय, तिला सुद्धा व्रतावर किती निष्ठा आहे. तर मग गिरिजा काकीला व्रतावर निष्ठा नसेल? नाथांना निष्ठा नसेल बापू? मग एवढी मोठी ढाले गुरुजी निष्ठा असताना सुद्धा ही सगळी निष्ठा बाजूला लोटली आणि गरीबाच्या लोकांना जीव घातले. म्हणून 36 वर्ष त्या बाईचे लुगडे धुवायला देव थांबलाय. देवाला भाविक आवडतात म्हणून मालक पहिल्या कडव्यात भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा देवा निज प्रीती, करी सेवा करी सेवा निज प्रीति, करी सेवा करी सेवा निज प्रीति, बेतया मागे पूरे, बेतया मागे पूरे, करे सेवा निज
गोड भाव असला पाहिजे, इतका गोड, इतका गोड. तुकोबरा आहे. मला असं वाटतं 4 दिवसाचे उपवासी होते, असं मी सांगत नाही, वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणे. वारीचा प्रसंग आहे. वारीहून घरी आले आणि मग करी शेवानी जे प्रीती एक पुरावा सांगून पूर्ण विराम, कारण तुमचं वेळेत कीर्तन नंतर पंगतीने जेवायची. तसं नियमानं आपल्याला 16-17 मिनिटच वेळ आहे. तशी तरी मी गुरुजीला चाल लवकर आटपायला लावली, त्यांनी ऐकलं, आपलं चांगलं झालं. घरी आले तुकोबरा आहे. घरी आल्याच्या नंतर महाराज तुकोबरायचं जीवन तुम्हाला एक सांगू का, एक मी कधी पण बोलत असतो, ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात पण स्वर्ग असतोय, आणि ज्याच्या जीवनात बायको अवदासा भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसनवाटा असतोय. कर कसे संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. कर कसे संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. बापू एक पुरावा होता, ज्याच्या स्वाधीन भाज धर्मतयाशीच घडे रे, ज्याचे स्वाधीन भाग. हा वारकऱ्याला पाहुण्याला त्यानंच घरी नेत जावा, ज्याची बायको ऐकीन येते त्यानं. हो, ज्याची बायको नवऱ्यालाच लाकडं दाखवती त्यानं दुसऱ्याच्या सप्त्यात टप्पू आणला पाहिजे. त्यानं घरी कोणाला नाही न्यात सर गंधावला. छान वाटतं, तू गंध लावला शा कपड्यावर, बरं वाटलं. दिसायला सुंदर आहे, सुंदर तर लय रबोराटे इकायले तर, पण तो गन लावला ह्या कपड्यावर त्याच्याकरता आनंद वाटतोय. हो, आपले माईक घेतल्यावर हिंदुत्व सांगतील भडवे, आणि गन लावायला यायच्या कपड्याला इचूड असतो हराम खोरायच्या. विठाला 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 तिलक लावलं पाहिजे, गंध लावला पाहिजे माणसानं. आपण त्या कुळाचे लक्षात आलं पाहिजे. चित्रगुप्त सावध राहतेत गंध लावल्यावर, ते काय लिहायचं ठरीतेत. गंध नसला की ते बी इचकून जाते, ते काही बी लिहितेत. मग हा जाऊ द्या, ती वेळ नाही सांगायला, पुन्हा कधी पाहिजे. फुकट कळण शेंडी वळवळ. चला घरी आले तुकोबरा. महाराज तुकोबरायचं जीवन किती गोड. आवाज दिला, धनी आलेत. लोटकभर पाणी दिलं पाय धुवायला. काय परिस्थिती असेल हो. दातृत्वाचा जर विचार केला तर तुकोबरायची श्रीमंती मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं, आणि तुकोबरायची गरिबी मोजण्यासाठी पाहण्यासाठी दृष्टी नव्हती. डोळे झाकले आठीच्या आठी ब्रह्मदेवाने, इतकी गरिबी आणि एवढी श्रीमंती. तुका आकाश आहे एवढा. एक बाजू बघायला गेली तर आकाश, काय वैभव तुकोबरायचं, आणि एकीकडं ही भौतिक श्रीमंती पाहिली वैचारिक खालची तर इतकी खसादी पातळी. पाणी दिलं. मालक बसा जेवायला. आता तुकोबरायला नवल काय नाही वाटलं, पण नवल कशाचं वाटलं की जेवायला बसा म्हणजे आहे काय खायला. रोजच जेव्हा बसा म्हणतच होत्या, आदर करतच होत्या. मागे एक पांचट गरळ ओकला होता तुकोबरायच्या पत्नीविषयी, हरामखोर. एक जण म्हणला, मध्यंतरी मी एका कीर्तनात पण ऐकलं तर तुकोबरायची पत्नी कर्कशा होती. म्हणलं तू या 42ला 42 पिढ्या हरामखोरा नरकाला जात्याल. महाराज या संप्रदायातल्या लोकांना बायका अधिकारी भेटल्या होत्या म्हणून देव घरी आलता. हो. श्रुतीनं प्रश्न केला, विषयांतर हो द्या पण येतो अभंगावर, एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो, ताण घेऊ नका. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला श्रुतीनं प्रश्न केलता, तुमच्या पुण्याईनं देव 36 वर्ष तुमच्या इथं राहिला का गिरिजा काकीच्या पुण्याईनं? तुमच्या मायासारखा येडगळ नवरा असता ना दिगंबर बोते म्हणला असता माया पुण्याईनं राहिला. नाथ बाबा म्हणले, श्रुती माते जितका माझ्यावर देवावर भाव होता, माझ्या 1000 पटीनं देवावरचा भाव माझ्या पत्नीचा आहे, म्हणून जगाचा बापित आहे. श्रुतीनं देवाला प्रश्न केला, दोन्ही देवायला.
पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला दीपावलीच्या दुसऱ्या पाण्याच्या दिवशी प्रश्न केला. दीपावलीचा धनत्रयोदशीच्या दिवशी नाही, नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रश्न केला. काशीतल्या मालकाला आणि पंढरीतल्या मालकानं श्रुतीनं प्रश्न केला, मंदिरातलं एवढं वैभव सोडून नामदेवरायच्या घरी आंघोळीला कशा करता आले. दोन्ही देवायच्या. शिवजी 11 डोळ्यानं रडत होते आणि पंढरपुरातले मालक 2 डोळ्यानं रडत होते. शंकराला 5 मुख म्हणजे 10 डोळे आणि 1 डोळा शिल्लक होता, त्रिनयन. 11 डोळ्याने, हे 2 डोळ्यानं रडत होते. श्रुतीला सांगितलं, बाई नामदेवरायचं आमच्यावर प्रेम आहे काही नवल नाही, त्यांच्या वडिलांचं आमच्यावर प्रेम काही नवल नाही, पण त्या घरातल्या 3 बायका अधिकारी येतात, एक गोणाबाई, एक राजाई आणि त्या घरातल्या लोकांनी सांभाळलेली बाई तिचं नाव जनाबाई. आणि या तिघींच्या सन्मानाकरता मी पंढरपुरातलं वैभव सोडलंय, याच्याकरता इथं आलोय. काय दर्जा आहे महाराजा लोकांचा, किती मोठा दर्जा आहे. तुकोबरायला एके दिवशी विचारलं, तुकोबरायला विचारलं, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, तुमच्याकडे देव मनानं येतो, याचं कारण काय. तुकोबरायनं सांगितलं, मी नाही काही सांगू शकत, आमच्या कुटुंबातली लोक अधिकारी आहे, त्याच्याकरता देव येतोय. का अधिकार, एकच सांगितलं, माझ्या पत्नीच्या पायाची माती देव खातो, याच्यावर लक्षात घ्या. अधिकार काय असेल बायकोंचा. ह्या लोकांना पत्त्या चांगल्या भेटल्या. कुंताला न पैसे असावं, बायको अवदासा असावा, काय कामाचं. मी घोडी घेतली 4 पायाची, घोडीला 4च पाय असतात ना. घोडी घेतली, घोडी घेतल्यावर नाच शेतीत जायचा. रगिलवानी त्याच्यामुळे युगजन म्हणला, महाराज लय रगिलवानी बोलता. म्हणलं जाऊ दे रे, तुला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव नाही कीर्तने घेतलेत, निघला पठ्ठ्या कापूस खुरपायला, काय ताण नाही. आणि मग म्हणे ती घोडी घेतली आम्ही. ते म्हणे पंडितजी बहुत आजची घोडी, ती हिंदी बोलत होतं, माळेगावच्या बाजारात घेतली. आता सुरू होती यात्रा, ती खंडेरायाची यात्रा. अशी घोडी, अशी चाल, तशी चाल. तर खरंच त्यानं सांगितल्यासारखी देवसरकर गुरुजी चाल, पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाल. तिसरी चाल 55च्या स्पीडनं घोडी पळायची. मोटरसायकल 55 आणि घोडी इकून. हातावर तांब्या घातल्यावर थेंब सांडत नव्हता, इतकी घोडी अशी. नाही तर काही काही घोड्या अशा, नवरदेवाला 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं कणा नीट करायला. हो, मंडपापासून मारुती लांब असा, तिथून आल्या नवरदेव आजारी पडला. काय झालं म्हणलं, लोच कंबर दुखायला. म्हणलं घोडी खराब होती. हो हो, तुला लय जोर आलता म्हणलं त्या घोडीवर बसायचा. पायी पायी जायचं असतं ना तिथं. मारुतीच्या पाया पडायला का, तुझ्या पायाला धनुर्वात झालता का, त्या घोडीवर बसला. लय काय काय घोड्या ही चित्र. शिडी करणार, तर नाही करायची घोडीची शिडी. पुढचे पाय वरी केली की बसणाऱ्याच्या अंगावर पडती, त्याला म्हणायचं घोडीनं शिडी केली. मग या घोडीनं शिडी करू नये म्हणून 20 किलो वाळूच्या 2 थैल्या मानाला बांधित होते. तिनं मान खाली ठेवा, पण घोड्या इतक्या दार तरी थैल्या फेकूनही शिडी करीत होत्या. अशा काही घोड्या. अशी घोडी कोणाच्या नशिबात येऊ नये. मी घोडी म्हणायलो चेअरमन भाऊ, तुम्ही काही असं अंगावर घेऊ नका. मी घोडी म्हणतोय, घोडी घोडी म्हणतोय. किस्ती का घोडी म्हणाल. अय आनंद, अय बुवा, घोडी मस्त घोडी. आमच्या संचालन म्हणले याला जर शिल्लक देऊन टाका इनाम. घरी आल्या असं मला वजनदार घोडी चांगली भेटली, चांगली भेटली, चांगली भेटली. घोडीला एक खोड होती, लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. मला उतरता आलं, रिप किरिकिबीतला पाय काढा आणि खाली उतरलो नाहीत, मग सारं थोत्तर वर बाडत होतं. घोडी वापस गेली. वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आणि अवकुसळ बायकुशे रांडका भला. विठाला नवऱ्याला शिव्या देणार तुम्ही. कान इकडच्या 2 जणी लवकर, मी नाव घेईन बरं का पुन्हा. मागच्या 3 जणी पटकन उभा राहा. माग पाहू नकोय, तूच जाऊ द्या, काला होऊ द्यायची नाही, मरायची अटॅक न. एवढ्या बार माफ करतो मात्र. विठाला इतकं म्हणल्या पलीकडच्या पण 2-4 जणी मला कळाल्या, कारण त्या पण नवऱ्याला खालीवरी बोलतात. त्या